थंडीच्या दिवसामध्ये स्नायूंना बळकट करणारे आणि फायबरने भरपूर असलेले हिरव्या मुगाचे लाडू आज आपण बनवते। मी इथे एक मोठी वाटी हिरवे मूग घेतलेत। गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये हिरवे मूग भाजायला घ्यायचे आहेत। हिरवे मूग आपण मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। जसं मूग भाजत जाईल ना तसं त्याचा कलर चेंज होत जातो। तुम्ही बघता इथे कलर चेंज व्हायला लागलाय, पण जास्त काळवट होतील अशा पद्धतीने भाजू नका, नाहीतर लाडू कडवट लागतील। आता याचा बऱ्यापैकी कलर चेंज झालाय। आता आपण गॅस बंद करून एका मोठ्या परातीमध्ये त्याला ओतून देऊ, म्हणजे लवकर थंड होतील। मूग थंड झाले ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायला घ्यायचे। बारीक करताना मात्र जास्त बारीक करून घ्या। आणि मूग जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो ना तेव्हा कितीही बारीक करायला जावा त्याच्यामध्ये रवाळपणा राहतोच, त्यामुळे होईल तितकं बारीक करून घ्या। अशा प्रकारे आपण सगळं इथं पीठ बारीक करून घेतले मुगाचं। आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे मी मेथा भाजून घेते। मेथ्या पण अगदी मंद गॅसवरती मिनिटभर भाजायच्या, जास्त भाजू नका। मेथ्या भाजून झाल्या का लगेच साईडला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं आहे आणि थोडेसे मी इथं काजूचे काप करून घेतलेत, ते आपण इथं तुपामध्ये भाजून घेऊया। थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्या, जास्त त्याचा कलर चेंज करू नका। अगदी हलकंसं ब्राऊन झालं ना की लगेच काढून घ्यायचंय। त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप राहिलं तर त्याच्यात मी शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेत, शेंगदाणे भाजूया। काजू बरोबर इथं बदाम घालायची गरज होती, पण माझ्याकडे बदाम नसल्यामुळे मी शेंगदाण्याचा वापर केलाय। आता त्याच पॅनमध्ये परत 1 चमचा तूप घालायचं आणि डिंक तळून घ्यायचंय। डिंकाला चांगलं फुलेपर्यंत तळून घ्या, म्हणजे तो चांगला फुलला ना की लगेच बारीक होतो। तर हे बघा छान असं फुललाय। नंतर आपण लगेच तो साईडला काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये आपण परत 2 चमचे तूप घालायचं आहे आणि जे आपण मुगाचं पीठ दळून आणलंय ना ते त्याच्यामध्ये भाजायला घेऊया। सगळं पीठ घ्यायचंय आपण एकदाच भाजायला। आता मात्र हे पीठ भाजताना बराच वेळ लागतो बरं का, कारण हे पीठ अगदी सुट्ट आणि कलरला थोडंसं पांढरट दिसतंय, पण जसं आपण भाजत जाईल तसं याचा कलर चेंज होत जातो। आता तूप बरंच लागणार आहे तर ते तूप कमी पडते, तर परत अजून 2 चमचे मी इथं तूप टाकले। परत छान असं फिरवत राहायचंय। मंद आचेवरती जितकं आपल्याला वास सुटेपर्यंत हे पीठ भाजता येईल तितकं भाजून घ्यायचंय। आता परत पण पिठाला सुट्टेपणा खूपच आहे, तर मला वाटतं अजून तुपाची गरजच आहे, तर आपण परत अजून थोडंसं 2 चमचे एवढं तूप घालूया। आपल्या लक्षात येतच की आपल्याला तुपाची किती गरज भासते, त्याप्रमाणे जसं आपण रेग्युलर दुसरे लाडू बनवतो तसं। पण हे याच्यामध्ये थोडासा रवाळपणा जास्त असल्यामुळे तुपाचं प्रमाण जरा जास्त लागतंय। आता तरी सुद्धा दाटसरपणा आलेला आहे पिठाचा, पण अजून एखादा चमचा गरज असल्यासारखी वाटते, त्यामुळे एक चमचा मी तूप परत घातलंय। तर आता परत छान असं मिक्स करूया। आता तुपाची गरज नाही, कारण बरंच दाट झालंय पीठ आणि पिठाचा पूर्ण कलर चेंज झालाय, वास पण छान सुटलाय। पीठ भाजलेलं आहे, आपण आता पीठ लगेचच साईडला काढून घेऊया। गॅस बंद करून पण 1-2 ते 3 मिनिटं फिरवायचे, म्हणजे पॅन गरम असतो त्यामुळे ते भाजलं जातं। आता परातीमध्ये काढून घेऊ हे सगळं पीठ। हे पीठ कोमट आहे ना तोपर्यंतच त्याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं, म्हणजे चांगला मिक्स होतो गूळ। आता हे सगळं काढून झालं ना की पसरून घेऊया, म्हणजे लवकरच ते कोमट होईल, जास्त वेळ पण लागणार नाही। जोपर्यंत पीठ आपलं तिकडे कोमट होतंय ना तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथ्या घ्यायच्यात आणि जे भाजलेलं साहित्य आहे ना सगळं त्यामध्ये टाकायचं आणि बारीक दळून घ्यायचं। बारीक झालेले हे सगळं साहित्य आपण इथं मुगाच्या पिठावरती टाकायचं। आता मी गूळ अर्धे ते पाऊण वाटी घेतलेली आहे ते टाकूया आणि नंतर 1 चमचा वेलची पूड घालूया। गूळ मी ज्या वाटीने आपण मूग मोजलेले होते ना त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ घेतलंय। मिक्स करूया हे सगळं। आता इथे जास्त मिक्स नाही केलं तर चालेल, कारण आपण डबल एकदा मिक्सरला लावणार आहोत हे सारण। मिक्सरला का लावायचं सांगू का, कारण जेव्हा आपण ही मूग दळत असतो ना त्यावेळेस बऱ्याच वेळा मूग काय होतात पाहिजे तसे आपल्याला बारीक भरडले जात नाहीये, त्यामुळे हे पीठ आपण ज्यावेळेस भाजून वगैरे गूळ वगैरे टाकलं ना आणि मिक्स केलं ना की मग ते सुटसुटीतच राहतं आणि मग लाडू बांधायला प्रॉब्लेम होतो। त्यामुळे कधीही डबल आपण हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। गुळाबरोबर हे अगदी बारीक होतं, मऊ रवाळपणा निघून जातो आणि अगदी मऊसूत राहतं, त्यामुळे लाडू वळायला प्रॉब्लेम येत नाही। आता हे सगळं पीठ मी इथं दळून घेतले बघा मिश्रण व्यवस्थित। आता तुम्ही इथं थोडंसं मिक्स केलं तरी चालेल, कारण यामध्ये जर गुठळ्या वगैरे राहतात ना जरा मिक्सरमधून काढल्यावर त्या गुठळ्या काढून घ्या आणि लगेच लाडू वळायला घ्या। लाडू तुमच्या हवे त्या आकारामध्ये किंवा आवडीप्रमाणे वळू शकता, मोठे छोटे। मी इथे मीडियम साईजमध्ये लाडू तयार करते।
सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, तर हा हिरवा मुगाचा लाडू तुम्ही घरामध्ये सगळ्यांना खायला द्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खाल्लं तरी चालेल, कारण याच्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आहे. थंडीचे दिवस चालू झाले का असे सीझन वाईज पदार्थ आपण घरामध्ये बनवून खाल्ले पाहिजे, त्याचे भरपूर फायदे आपल्याला मिळतात. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.